सो बरोबर आहे, लगे रहो. जे करताय त्यात लगे रहो, ब्रेक देऊ नका. ब्रेक झाला तरी रिस्टार्ट करा. त्यामुळे मी तोच मंत्र फॉलो करते आहे. बॅक ऑन ट्रॅक आलेली आहे. ऑफ ट्रॅक गेले नव्हते खरं मी. एवढंच झालं होतं की जेवण होतं ते थोडंसं जास्त खाण्यात गेलं, कॅलरीज मोजल्या नाही आहेत. पण तसेही 1-2 दिवस चालतात, कारण सणासुदीचे दिवस होते. स्वतःला अगदी जेलमध्ये बंद करून मी तसंही राहू शकत नाही. फक्त एवढंच करायचं की ऑन ट्रॅक राहायचं आहे, डेली माइंडफुल राहायचं आहे आणि माइंडफुल खायचं आहे. तर आज छान मस्त इडली सांबार केलं होतं मी. इडलीच तर माहिती आहे तुम्हाला, इडलीचं मी बॅटर आम्ही घरीच केलं होतं, त्याच्या इडल्या लावल्या. आणि सांबार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतं, पण इथे तुम्हाला मी तरी रेसिपी दाखवते आहे. दॅट इज कम्प्लिटली माय व्हर्जन. आणि मी गाजर, भोपळा, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, मिरची, लसूण म्हणजे सगळंच टाकते त्याच्यामध्ये, आणि डाळ ऑब्व्हियसली. सांबार मसाला इज एक्स्ट्रा ॲडेड बेनिफिट. एव्हरेस्टचा रेडीमेड छान सुंदर सांबार मसाला. आणि या पद्धतीने मी करते, तुम्ही ट्राय करून बघू शकता. कढीपत्ते मी कट करून घेते, म्हणजे ते काढण्यात नाही खाण्यात जातात, आणि विच इज गुड. आधी मीही काढून ठेवायचे, त्यामुळे तर मी स्वतःसाठीच करते की ते खाल्लं पाहिजे. आणि हो, दुधी भोपळाही टाकला आहे मी. लाल भोपळा असला तर लाल भोपळा, हां, तोही टाकलेला आहे. आणि त्यानंतर पाऊस. सो पालघरमध्ये सुंदर पाऊस अजून चालू आहे. दिवाळीनंतरही आम्हाला भेट द्यायला आलेला आहे. असा छान दिवसभर जोरदार पाऊस होता, त्यामुळे संडे अगदी सुंदर गेला. बरीचशी ऑफिसची कामं, कॉल्स होती, तेही केलं. आणि फॉलो करा प्लीज माझ्या पेजला फॉर मोर सच व्हिडिओज अँड मोटिवेटिंग मी थ्रू माय वेट लॉस जर्नी. संध्याकाळी मस्त डोसे होते, सो खालचे डोसे ते मी केले, जरा घाईमध्ये ते जळले. मग आईंनी मला पटापट डोसे करून दिले. सो सांबार आणि डोसा पुढच्या रीलमध्ये मी शेअर करणारे नवीन डिटॉक्स वॉटर. सो फॉलो नाव.